न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी व सर्वपक्षीय नेत्यांचा विराट क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि कांद्याला मिळणाऱ्या पडत्या भावाविरोधात आज महाविकास आघाडी MVA व सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली मंचजवळील भोरवाडी येथे विराट क्रांती महामोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले असून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मंचर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे। आंदोलनात सहभागी प्रमुख नेते आमदार रोहित पवार, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महाविकास आघाडी व सर्वपक्षीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: कांद्याला किमान 25 ते 32 रुपये प्रति किलो हमीभाव द्यावा, प्रति क्विंटल 2400 रुपये हमीभाव जाहीर करावा, कांदा उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी, पडत्या भावामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात। सरकारविरोधात संताप आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले। तगडा पोलीस बंदोबस्त, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे। वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। त्या ठिकाणी फिरून देणार नाही, कांद्याने सरकवल्याशिवाय आज शेतकरी त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही। काय शिवजन्मभूमीतील हे एक मराठ्याची औलाद आहे दादा, तुम्हाला सांगतो। एकतर शेतकरी कधी रस्त्यावर उतरत नाही आणि उतरला तर त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय शांत बसत नाही। ही शेतकऱ्यांची ताकद आहे। तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी अन्याय केला, परंतु या ठिकाणी आता हा अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही। अनेक वेळा दादा त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याला विकले गेले कांद्याला त्या ठिकाणी सरकार अनुदान देऊ शकलं नाही। सततचा पाठपुरावा त्या ठिकाणी रावळ साहेबांनी त्या ठिकाणी केला। आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघामध्ये सोयाबीनची खरेदी व्हावी त्यासाठी पाठपुरावा केला।